नमस्कार शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या। तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशी महत्त्वपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा कायम, राज्यात वादळी पावसाचा अंदाज, तर कोकणात उष्ण हवामान शक्य। 42 अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेले ठिकाणे बघा, वाशिम, अकोला, धुळे, गडचिरोली, वर्धा यामध्ये 42 अंशापेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। उष्ण व दमट हवामानाचा इशारा असलेली शहर बघा, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग। वादळी पाऊस तसेच गारपिटीचा इशारा देण्यात आलेले शहर बघा, नागपूर, वर्धा, यवतमाळ। तसेच वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेले शहर बघा, सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली। अशा प्रकारचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। चारा पाण्यासाठी अख्ख्या गावाची 4 महिने भटकंती। अनेक वर्षांमधील चित्र बदलण्यात प्रशासन अपयशी, फेब्रुवारीपासून निर्माण होतो साऱ्याचा प्रश्न। वर्धा शहरातील स्थानांतरामुळे ओस पडलेली दानापूर गावातील घरे तुम्ही इथे बघू शकता। कॅनिंग व्यवसायामधील गणित यंदा कोलमडणार, गतवर्षीच्या 30% पल्प पडून मुबलक आंब्यामुळे दर कमी। तुरीच्या दरामध्ये प्रति क्विंटल 100 ते 200 रुपयाची घट। अमरावती स्थानिक बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून तुरीला 12,000 रुपये क्विंटलचा दर मिळत होता। आता मात्र अमरावतीसह विदर्भातील बहुतांश बाजारामध्ये तुरीचे दर सरासरी 100 ते 200 रुपये क्विंटलने कमी झालेले आहेत। अमरावती बाजार समितीत तुरीला कमीत कमी 11,000 तर जास्तीत जास्त 11,900 रुपये असा दर मिळाला। त्याचबरोबर अमरावती बाजार समितीत सोमवारी अवघ्या 7 क्विंटल उडदाची आवक नोंदवण्यात आली। 7,300 ते 8,000 असा दर उडदाला मिळाला। त्याचवेळी मुगाची मात्र आवक झाली नाही। 7,500 ते 9,100 असा दर मुगाचा जाहीर करण्यात आला आहे। कापूस पोहोचला 7,400 रुपयांवर। अमरावती आणि यवतमाळ दोन्ही बाजार समिती अंतर्गत कापसाची आवक होत आहे। सोमवारी अमरावती बाजार समितीत अवघ्या 20 क्विंटल कापसाची आवक नोंदवण्यात आली। याला 6,800 ते 7,350 असा दर मिळाला। त्याचवेळी कॉटन सिटी अशी ओळख असलेल्या यवतमाळ बाजार समितीमध्ये कापसाला 7,400 रुपयांचा दर मिळाला, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले आहे। खानदेशामध्ये लिंबू आवक कमी, वादळी पावसाचा मोठा फटका। खानदेशामध्ये मार्च महिन्यासह त्यापूर्वीही बेमोसमी वादळी पाऊस झाला होता। पाचोरा, भडगाव, जामनेरात गारपीटही झाली, यामुळे लिंबास फटका बसला आहे। परिणामी लिंबाची आवक कमी आहे अशी माहिती मिळाली। पुढेही लिंबाची आवक फारशी राहणार नाही अशी स्थिती दिसून येत आहे। केंद्राने निधी थकवून ही रोजगार हमी निधी खर्चात वाढ। राज्यामध्ये कुशल तसेच अकुशल मिळून विक्रमी 4,476 कोटींची कामे पूर्ण झाली आहे। 18 जिल्ह्यांनी केला 100 कोटींपेक्षा अधिक खर्च। तुम्ही चार्टद्वारे इथं माहिती बघू शकता। दर मिळत नसल्याने संत्रा बागेवर कुऱ्हाड, भोकरखेड येथील शेतकऱ्यांचा निर्णय। संत्र्याला दर मिळत नसल्यामुळे लावलेला खर्चही निघू शकत नाही। यामुळे भोकरखेड येथील शेतकरी संतोष विष्णू लांडगे यांनी 4 एकरातील संत्र्याची बाग तोडून टाकली आहे। परप्रांतीयांकडून द्राक्ष उत्पादकांना 36 लाखाचा गंडा। चांदवड तालुक्यातील 12 ते 13 द्राक्ष उत्पादकांची फसवणूक। निम्न दुधना प्रकल्पात 4.66% पाणीसाठा। जुन्नरला सोयाबीन गहू चोरणारी टोळी जेरबंद। जुन्नर परिसरात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांचे सोयाबीन गहू चोरणारी टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। त्यांच्याकडून 5 टन 650 किलो वजनाचे सोयाबीनचे 113 कट्टे व 8 गव्हाच्या कट्ट्यांसह 8,79,950 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगलीतील द्राक्ष खरड छाटणी अंतिम टप्प्यात। पाण्याच्या संकटामुळे शेतकरी धास्तावले, 90% छाटणी उरकली। नगरला आले लिंबाला उन्हाळ्यामुळे अधिक मागणी, दरही चांगला। फळांचे दररोज 750 क्विंटलपर्यंत आवक। जगातील 17% लोक भारतात, पाणी मात्र 4%च। 2050 पर्यंत भारतातील 50% जिल्ह्यात जलसंकट येण्याची शक्यता। मैदान कुणाला, आमदार बच्चू कडू यांची पोलिसांसोबत जुंपली। अमरावती सायन्स कोअर मैदान सभेसाठी आम्ही 23 व 24 एप्रिल या दिवसासाठी आरक्षित केले असताना 24 एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेला परवानगी कशी देता, असा सवाल करीत संतप्त झालेले प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांच्याबरोबर मंगळवारी चांगलीच जुंपली। मैदानावरच ठिय्या देत त्यांनी पोलिसांचा निषेध केला। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या।